नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रभासच्या कपड्याचा म्हणजे शर्टचा तुकडा मुलांनी आणून दिलेला आहे। म्हणजे जे ट्रेकिंग करणारी मुलं आहेत त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यांना तिथे प्रभासच्या शर्टचा तुकडा सापडतो आणि त्यांनी तो आणून दिलेला असतो। तेव्हा नागेश्वर इकडे रुद्रला सांगू लागतात की हे बघा चिरंजीव, दीदींना ही गोष्ट जाऊन सांगितली पाहिजे, मला असं वाटतंय की तुम्ही ही गोष्ट दीदींना जाऊन सांगा असं सांगितलं जातं। तेव्हा रुद्र म्हणतो की हो, खरं तर सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का असतो, हे वाटतं तेवढं सोपं नाहीये, परंतु ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी सोडवणंही तेवढंच महत्वाचं आहे। नागेश्वर मात्र खूपच हुशारीने आणि चालाकीने हा प्रश्न सोडवत आहेत हे आपल्या लक्षात येत आहे। आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा रुद्र म्हणतो की चालेल। आता रुद्र तो शर्टचा तुकडा जो मुलांनी दिलेला आहे आणून तो रक्ताने माखलेला असतो तो तुकडा घेऊन निघालेला आहे। आणि इकडे गिरिजा मात्र खूप रडत असते। गिरिजा इकडे रडत आहे आणि म्हणत आहे की मला कळतच नाहीये की काय झालं प्रभास काकांच्या बाबतीत हे सगळं। गिरिजा खूप भावुक झालेली आहे, परंतु नागेश्वरच्या डोक्यात जो विचार आहे की गिरिजा तर असं करणार नाही हे नागेश्वरला चांगलंच माहितीये। मग नागेश्वरने सुभानला फोन केलेला आणि सांगितलंय की आत्ताच्या आत्ता तिथं जे काय आहे, पोलीस यायच्या आधी तिथं जे काय मिळतंय त्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आणि त्या सगळ्या गोष्टी तिकडे आम्हाला येऊन सांगायच्या आहेत। तेव्हा सुभानराव म्हणतात की हो चालेल, पण तुम्हाला असं वाटतंय का? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की सुनबाई जे सांगतायत त्यामध्ये तथ्य आहे, नक्कीच असं काहीतरी झालेलं असू शकतं। इकडे रुद्र आता तो शर्टचा तुकडा घेऊन आलेला आहे आणि आत्या असं म्हणत त्याने तो शर्टचा तुकडा वासंती उर्वशीच्या हातामध्ये दिलेला असतो, परंतु उर्वशी मात्र रडायचं नाटक चालू आहे तिचं असं म्हणणं आहे की रुद्र काय सांगतोय हे सगळं, म्हणजे प्रभास नाही राहिले असं म्हणत आता तिने जो काही हंबरडा फोडलेला आहे, रडायची नाटकं जी काही केलेली आहेत ती मात्र खूपच भयानक पद्धतीची नाटकं तिची सुरू झालेली असतात। कारण तिनं जे काही केलेलं आहे ते खरंच खूपच विचित्र असं असतं हे लक्षात आलेलं आहे। आणि तेव्हा मात्र आता इकडे नागेश्वरच्या लक्षात आलेल्या असतात गोष्टी काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीने झालेला आहे। मग इकडे रुद्राने आणून तो शर्टचा तुकडा हातात दिलेला असतो आणि तेव्हा मात्र आरडाओरडा करायला सुरुवात करते उर्वशी। गिरिजाला खूप राग आलेला असतो, गिरिजाला माहिती असतं की हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत हे गिरिजाला चांगलंच माहिती आहे। आणि रुद्राच्या समोर आता उर्वशी जी काय रडत असते ते पाहून तर कोणालाही धक्काच बसेल अशा पद्धतीने तिने रडायला सुरुवात केलेली असते, जोर जोरात ती रडत असते, कारण तिला असं दाखवायचं असतं की माझा नवरा गेलेला आहे, ह्याचं दुःख मला किती झालेलं आहे। आणि तेवढ्यातच गिरिजाला खूप राग येतो, गिरिजा अक्षरशः कोपरापासून हात जोडते आणि म्हणते की बस करा तुमची नाटकं, काय चाललंय तुमचं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने त्यांना ढकलून दिलेलं आहे आणि तुम्ही ही सगळी नाटकं करताय। अहो आतून तर तुम्हाला आनंदच होत आहे ना, तुम्हाला तर बरंच वाटत असेल की हे सगळं जे काही झालेलं आहे त्याचा, आणि आता हे सगळं तुम्ही रडायचं नाटक करताय। तुम्ही मारले, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने इकडे प्रभास काकांना ढकलून दिलेलं आहे। त्यावरती उर्वशी म्हणत असते की मी असं केलेलंच नाही। गिरिजा रडत असते, ओरडून सांगत असते, तेव्हा नागेश्वर मात्र शांत असतात, परंतु एक गोष्ट घडत असते ती म्हणजेच नागेश्वरला कुठेतरी शंका आलेली असते आणि इकडे नागेश्वर म्हणत असतात की नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा छडा लावलाच पाहिजे। इकडे गिरिजा ओरडून सांगत असते, गिरिजा म्हणत असते की मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की आत्ते सासूबाईंनी प्रभास काकांना ढकलून दिलेलं आहे। ती म्हणत असते की तूच केलं असशील हे सगळं। तेव्हा गिरिजा म्हणत असते की मी का करेन, कारण माझ्या वडिलांनंतर माझ्यासाठी ते माझ्या जवळचे होते, माझ्या वडिलांच्या जागी मी त्यांना मानत होते आणि मी त्यांच्या बाबतीत असा विचार का करेन, असं इकडे गिरिजाने सांगितलेलं असतं। उर्वशीचं नाटक हे सुरूच असतं, उर्वशीला असं वाटत असतं की तिनं जे काय केलेलं आहे ते मात्र असं आहे आणि तिनं इकडे गिरिजावरतीच सगळ्या गोष्टींचं खापर फोडायला तयार झालेली असते। तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात आणि ते म्हणत असतात की हे बघा गिरिजा घोरपडे, हे सगळं तुम्ही केलेलं आहे, उर्वशी मॅडम निर्दोष आहेत, त्यांनी काहीही केलेलं नाहीये, तुम्ही त्यांच्यावरती चुकीचे आरोप लावत आहात। आणि इकडे पोलिसांना ते सांगतात की घ्या मॅडम, यांना ताब्यात घ्या, कारण या गोष्टी यांनीच केलेल्या आहेत आणि त्यामुळे यांना लवकरात लवकर ताब्यात घ्या असं सुद्धा सांगितलं जातं। तेव्हा गिरिजा म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाहीये, गिरिजा वारंवार तिथं सांगत आहे, परंतु गिरिजाला मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा तुम्हाला यावं लागेल पोलीस स्टेशनला, कारण तुमच्या विरोधात FIR दाखल झालेली आहे।
गिरिजाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. गिरिजा मात्र इकडे म्हणत असते की मी काहीच केलेलं नाहीये, मी हे सगळं काही केलेलंच नाहीये. तेव्हा मात्र पोलिसांनी आता तिला ताब्यात घेतले आणि तिला ओढतच घेऊन चाललेले असतात. नागेश्वरला सुद्धा माहिती आहे की गिरिजा असं करूच शकत नाही आणि नागेश्वर हे सगळं पाहत असतात. उर्वशी मात्र मजा बघत असते. तिला मात्र धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते, बघितलं का हे सगळं काय झालेलं आहे? दादासाहेब, तुमच्या लक्षात येतंय का ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत? असं म्हणत आता ती मुद्दामच नाटक करत असते. गिरिजाला पोलीस ओढून घेऊन चाललेले असतात. गिरिजा म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाहीये आणि उर्वशी म्हणत असते की बघितलं का दादासाहेब, म्हणजे ह्या गिरिजाने माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलेलं आहे, या गिरिजाने माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे आणि तिने आळ माझ्यावरती घेतलेला आहे, त्या टेकडीवरून या गिरिजाने माझ्या नवऱ्याला ढकललेलं आहे, असं ती आता ओरडून ओरडून सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाही. आणि मग गिरिजाला इकडे उर्वशीला आठवत असतं. उर्वशी म्हणत असते की तू स्वतःला शेर समजत असलीस तर एवढं लक्षात ठेव, मी 1.25 शेर आहे, असं उर्वशी म्हणते. आणि तिला आठवतं जेव्हा तिने टेकडीवरून खाली येत असते, कारण तिला माहिती असतं की तिथं गिरिजा आलेली आहे आणि तिने एक त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला कॉल केलेला आहे आणि पुजाऱ्याला सांगितलेलं असतं की तुमच्या मुलीचं लग्न आहे आणि तुम्हाला पैशांची गरज आहे ना. तेव्हा पुजारी म्हणतात की हो, मग बाहेर तुमच्या लक्ष्मी आलेली आहे, दारात ती लक्ष्मी आत घ्या. ते म्हणतात पण हे पैसे कशासाठी? तेव्हा मात्र उर्वशी सांगू लागते की हे बघा, मी जे काय सांगते आता ते ऐकून घ्यायचं आहे आणि तेच तुम्हाला करायचं आहे. तेव्हा पुजाऱ्यांना ती सांगते की आता तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन एकच गोष्ट सांगायची आहे, मागच्या टेकडीवरून नागेश्वर घोरपडे यांच्या सुनेने एका माणसाला ढकलून दिलेलं आहे. तेव्हा पुजारी म्हणत असतात पण मी हे सगळं केलेलंच नाहीये, म्हणजे मी पाहिलेलंच नाहीये. तेव्हा मात्र उर्वशी म्हणत असते मग आता तुम्ही चोरी केलेली आहे, तुम्ही चोरीच्या आरोपामध्ये जेलमध्ये जाऊ शकता. तेव्हा ते म्हणतात मी चोरी कुठे केली आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा, तुमच्या घरामध्ये जे पैसे आलेले आहेत ते तुम्ही चोरलेले आहेत, असा आरोप मी तुमच्यावरती लावू शकते. तेव्हा मात्र ते पुजारी म्हणतात की ठीक आहे. म्हणजे पुजाऱ्याला तिने जवळपास धमकी देऊन विकतच घेतलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र गिरिजा ज्या पद्धतीने आता इथे सांगत असते, ती म्हणत असते मी काहीच केलेलं नाहीये. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा, आमच्याकडे पुरावा आहे. तेव्हा नागेश्वर तिथे उभा राहतो. नागेश्वर म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही? तुमच्या लक्षात येतंय का हे सगळं काय चाललेलं आहे ते? कारण तुम्ही नागेश्वर घोरपडे यांच्या सुनेवरती आरोप करताय. तेव्हा ते म्हणत असतात की पुरावा आहे आमच्याकडे, म्हणून आम्ही आरोप करतोय. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो काय पुरावा आहे, कसला पुरावा आहे तुमच्याकडे? त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी एका माणसाने पाहिले, पुजाऱ्याने पाहिलेलं आहे. मग त्या पुजाऱ्यांना आत बोलवलं जातं आणि त्यांना विचारलं जातं हे सगळं काय आहे. तेव्हा ते पुजारी सांगत असतात की हो, यांनाच मी पाहिलेलं आहे, याच वरून एका माणसाला ढकलत होत्या. आणि इकडे गिरिजा म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाहीये. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की हे बघा, कसं माहितीये का, तुमच्याकडे या गोष्टीचा पुरावा असला तरी आमच्या सुनबाई घरी होत्या, याचा पुरावा आमच्याकडे आहे. तेव्हा नागेश्वर सांगत असतो की आज दुपारी आम्ही जेव्हा घरी आलेलो होतो तेव्हा आमच्या सुनबाई आमच्या बायको बरोबर इथे जोंधळ निवडत बसलेल्या होत्या, त्यांनी काहीही केलेलं नाही. हे ऐकल्यानंतर इकडे लगेचच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे इन्स्पेक्टर बोलत असतो की हे कसं शक्य आहे, कारण आमच्याकडे पुरावा आहे. त्यावरती मात्र इकडे नागेश्वर घोरपडे म्हणत असतात की आमच्याकडे पुरावे, तुम्ही स्वतः पाहिलंय का? या पुजाऱ्यांनी आमच्या सुनबाईंनी कोणाला तरी वरून ढकललंय, तुम्ही स्वतः पाहिलंय का? असं म्हणत नागेश्वर आरडाओरडा करायला सुरुवात करतो. गिरिजाला प्रश्न पडलेला असतो की चक्क नागेश्वर घोरपडे तिची बाजू घेत आहेत. गिरिजा मात्र पाहतच राहते आणि त्याचबरोबर नागेश्वरने सांगितलेलं असतं की हे बघा, असं काहीही झालेलं नाहीये, आमच्या सुनबाईंनी काहीही केलेलं नाहीये, त्याचा पुरावा आमच्याकडे आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, असं स्पष्टपणे सांगितल्यानंतर तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा, आम्ही असं काहीही करू शकत नाही. तेव्हा मात्र इकडे नागेश्वर घोरपडे म्हणत असतात की 24 तास तुम्ही आम्हाला द्या, नक्की काय झालेलं आहे ते सत्य तुमच्या समोर येईल. 24 तास तुम्ही देऊ शकता. 24 तासात जर आमच्या सुनबाई जर खऱ्या आढळल्या नाही तर त्यांना आम्ही स्वतः तिथे पोलीस स्टेशनमध्ये आणून हजर करू. हे ऐकल्यानंतर गिरिजाला तर धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे. म्हणजे आज तिनं जे काय पाहत असते, नागेश्वर घोरपड्यांचं रूप पाहत असते, तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला असतो. तेव्हा मात्र इकडे तिथे रुद्र येतो आणि म्हणू लागतो की आबासाहेब, तुम्ही आज खोटं बोललात आणि तुम्ही आईसाहेबांना पण खोटं बोलायला सांगितलं. तेव्हा मात्र नागेश्वर रुद्रला एकच वाक्य बोलतो, तुम्हाला खरंच वाटतं सुनबाईंनी प्रभासला ढकललंय? तेव्हा रुद्र म्हणतो की नाही,
आणि त्याच वेळी गिरिजा म्हणत असते की नागेश्वर साहेब खरंच खूप धन्यवाद, पण मी असं काहीच केलेलं नाहीये, अहो उर्वशी आत्याने ढकललंय. नागेश्वर खूप चिडलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो की हे बघा सुनबाई, कुणी काय केलंय त्याच्यापेक्षा आत्ता तुम्हाला काय करायचं हे लक्षात ठेवा. आत्ता जर का तुम्ही या गोष्टींचा विचार करत राहिला तर 24 तास आहेत तुमच्याकडे, आणि ते 24 तास संपायला तुम्हाला वेळ लागणार नाही. त्यामुळं ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे की जे काही घडलेलं आहे त्यापेक्षा 24 तासात स्वतःला निर्दोष सिद्ध करा, आणि या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजेत की यामध्ये कोण गुन्हेगार आहे. इकडे गिरिजा रूम मध्ये आलेली असते. गिरिजा रूम मध्ये येऊन स्वतःशीच बोलत आहे की हे सगळं काय घडतंय, ह्या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत, असं गिरिजा बोलत असते. आणि तेव्हा मात्र गिरिजा म्हणत असते की बाकी कोणी विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण माझ्यावरती रुद्रने विश्वास ठेवला पाहिजे, असं गिरिजाला वाटत असतं. आणि गिरिजा म्हणत असते की काहीही झालं तरीही मला रुद्रच्या बाबतीत जे काही म्हणायचं आहे, आणि रुद्रने जर माझ्यावर विश्वास ठेवला तरच माझ्या बाबतीत हे सगळं मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल. तेवढ्यात रुद्र तिथे येतो आणि रुद्र म्हणू लागतो की माझा पूर्ण विश्वास आहे, कारण 1001% मला गॅरंटी आहे. इकडे नागेश्वरने आता त्याच्या परीने छडा लावण्यासाठी वासंतीला आणि सावीला बोलवून घेतलेलं असतं. वासंतीला बोलावून घेऊन वासंतीला तो एकच प्रश्न विचारतो की सुनबाई घरातून किती वाजता बाहेर पडल्या आणि दीदी घरातून किती वाजता बाहेर पडल्या. तेव्हा वासंती सांगायला सुरुवात करते की हो, गिरिजा साधारण 4:05 बाहेर पडली. तिला लवकरच जायचं होतं, पण तिची पर्स सापडत नव्हती, त्यामुळं ती पर्स शोधण्यामध्ये तिचा खूप वेळ गेला, असं तिने सांगायला सुरुवात करते. म्हणजे वासंतीने खरी गोष्ट सांगितलेली असते. मग हे झालं सुनबाईंच्या बाबतीत. मग दीदी कधी बाहेर पडल्या हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा मात्र वासंती सांगत असते की वंस घरात होत्या. तेव्हा इकडे नागेश्वर म्हणत असतात की खरं. तेव्हा ती सांगते की हो, मी त्यांच्यासाठी कॉफी घेऊन गेलेली, त्यांचं डोकं दुखत होतं असं त्यांनी मला सांगितलं, त्यानं मला समजलं. मग लगेच विचारलं जातं की तुम्हाला कसं समजलं की दीदींचं डोकं दुखत होतं. तेव्हा मात्र वासंती म्हणते की मला सावीने सांगितलं, कारण त्या पांघरून घेऊन झोपलेल्या होत्या. याच्यातच आता नागेश्वरच्या समोर सगळं सत्य येतं की यामध्ये कोण दोषी आहे. म्हणजेच गिरिजा बोलते या गोष्टीमध्ये तथ्य आहे, ही गोष्ट नागेश्वरच्या लक्षात आलेली असते, कारण बरोबर त्याच वेळी कशी काय उर्वशी झोपलेली होती, या गोष्टी मागे काहीतरी लॉजिक आहे हे लक्षात आलेलं असतं. आता मात्र इकडे गिरिजा रुद्र बोलत असतात. गिरिजा म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाहीये, मी तुम्हाला सगळ्यांना खरं सांगत आहे की मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनापासून सांगत आहे की जे काय घडलेलं आहे त्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये आणि मी यातलं काहीच केलेलं नाही. आणि इकडे रुद्र म्हणत असतो की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की जे काय घडलेलं आहे त्यामागं तुम्ही जर आत्याचं नाव घेत असाल तर यावरून आत्या दोषी आहे हे मी कधीच मान्य करणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आत्या दोषी आहे तर हे कदापि शक्य नाही. आणि मग तो म्हणतो की आपल्याला आता पुरावे शोधायचे, नक्की काय झालेलं आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं आहे, त्यासाठी आता लवकरात लवकर तयारीला लागल्या पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी रुद्रने सगळी तयारी केलेली असते. पुरावे कसे शोधायचे, गिरिजा निर्दोष आहे, तिला 24 तासात सिद्ध करायचं आहे हे तयार झालेलं असतं, आणि तो गिरिजाला घेऊन निघालेला असतो. पण नेमकं त्याच वेळेस घडतं असं की काही बायकांना घेऊन गोळा करून आता उर्वशी बसली, स्वतः पांढरी साडी नेसलेली आहे, आणि ती म्हणत असते की आता दाखवून देते की मी काय करू शकते. आणि असं म्हणत तिने रुद्रला बोलवलेलं असतं. आणि त्याचबरोबर रुद्र म्हणत असतो की आता हे सगळं काय चाललंय आणि हे काय करतेस तू. तेव्हा मात्र ती म्हणत असते की अरे काय करणार, माझा नवरा गेलाय तर समाजाच्या विरुद्ध आपण नाही जाऊन उपयोग. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो की आता कसं आहे, तुझ्या आयुष्यातलं नवरा गेलाय म्हणून तुझ्या आयुष्यातले सगळे रंग गेले पाहिजेत असं नाही, आता काही झालं तरी ही गोष्ट मान्य करू शकत नाही मी, असं सांगितलेलं असतं. आणि आत्ताच्या आता तू नेहमी जशी राहती तशी तयार हो आणि तयारच राहा असं सांगतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की रुद्रने श्रीमंतला फोन केलेला असतो आणि श्रीमंतला सांगितलेलं असतं की ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या झालेल्या आहेत का. श्रीमंत म्हणतो तो जर आला नाही तर त्याला मी नक्की उचलून घेऊन येईल असं सांगतो. इकडे नागेश्वरने उर्वशीला बोलवलेलं आहे आणि नागेश्वर उर्वशीला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा दीदी, मला खरं सांगायचं आहे की काय झालं होतं आणि का केलं तुम्ही हे, कारण तुमच्या विरोधात पुरावे आहेत. तुम्ही जो हार घातलेला होता
त्या हाराचे हे मोती तिथे मला सापडलेले आहेत आणि तो तुमचाच हार होता. का मारला तुम्ही प्रभासला? असं म्हणत नागेश्वरने उर्वशीचा गळा दाबायला सुरुवात केलेली असते आणि नागेश्वर उर्वशीला ज्या पद्धतीने बोलत असतो ते पाहून उर्वशी तर हादरलेली असते. आणि इकडे नागेश्वरने ओळखलेलं आहे की या सगळ्या मागे कोणाचा हात आहे, या सगळ्या मागे कोण आहे हे सगळं लक्षात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता रुद्रने ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने आता त्या पुजाऱ्याला उचलून आणलेला असतो आणि तिथे सीन रिक्रिएट केला जातो. जेव्हा रुद्र आता गिरिजाला त्या टेकडीवरून ढकलत असतो तेव्हा मात्र ते पुजारी आहेत ते जोरात ओरडतात आणि हे काय करताय तुम्ही असं म्हणतात. तेव्हा मात्र लगेच रुद्र आणि श्रीमंत म्हणतो, मग काल जेव्हा ही गोष्ट घडत होती तेव्हा तुम्ही का ओरडला नाही? गिरिजा म्हणते, तेव्हाही तुमचा आवाज आला नाही, नक्की काय झालेलं होतं असं गिरिजा आता त्याला विचारते आणि इथंच खोटं पकडलेलं असतं तो पुजारी खोटं बोलत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.